तुमच्या खिशात ही 500 रुपयाची नोट आहे फक्त खर्चासाठी असं तुम्हाला वाटतं, पण खरं गुपित अलगच आहे. श्रीमंताकडे ही 500 रुपयाची नोट असते आणि गरीबाकडे ही 500 रुपयाची नोट असते. फरक असतो ती कशी खर्चायची, कशी वापरायची. आज मी तुम्हाला असं गुपित सांगणार आहे की जे जर तुम्हाला समजलं तर तुमचा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलायचा. साधारणपणे 500 रुपये हातात आले की आपण काय करतो, स्विगी, झोमॅटो, पेट्रोल, गाडी, मित्र यांच्यासोबत संध्याकाळपर्यंत आपले पैसे संपून जातात. मित्रांसोबत बसलो की 500 रुपये बुक. आपल्या जवळचे पैसे आपल्या हातात आले की स्विगी, झोमॅटो सारख्या ठिकाणी आपण इकडे तिकडे खर्च करून संध्याकाळपर्यंत हीच 500 रुपयाची नोट गायब होऊन जाते. पण याच ठिकाणी श्रीमंत लोक काय विचार करतात, हेच 500 रुपये, या 500 रुपयाला मी 500 रुपये म्हणून बघत नाही. श्रीमंत लोक त्या 500 रुपयाकडे 500 रुपये म्हणून बघत नाही, तर एक कामगार म्हणून बघतात. एक 500 रुपयाला कसं कामाला लावायचं हे बघतात. त्या 500 रुपयात एक 500 रुपये आपल्यासाठी कसं काम करतात हे बघतात. रिअल सिक्रेट. आता आपण खरं गुपित पाहूयात. गरीबाच्या हातात 500 रुपये आले रे आले, गरीबाकडे 500 रुपये आले रे आले, ते विचार करते मी या 500 रुपयाचं काय काय घेऊ, मी हे 500 रुपयाचं काय घेऊ. आणि याच ठिकाणी जर श्रीमंताच्या हातात 500 रुपये आले, ते विचार करते मी या 500 रुपयाला कामाला लावून अजून किती पैसे कमवू शकतो. ह्या 500 रुपयाच्या योगावर, या 500 रुपयावर मी अजून किती पैसे कमवू शकतो. फक्त विचारांचा फरक आहे मित्रांनो. पॉवर ऑफ SIP. समजा हेच 500 रुपये तुम्ही SIP मध्ये टाकले, दर महिन्याला 500 रुपये SIP मध्ये टाकले, दर महिन्याला 500 रुपये SIP मध्ये टाकले, त्याला वार्षिक परतावा 12% मिळाला. म्हणजे व्याज त्याला 12% जर मिळालं तर पहिल्या 5 वर्षात होतात 41,000 रुपये. त्यात तुम्ही गुंतवता 30,000 रुपये. 10 वर्षात होतात त्याचे 1,15,000 रुपये आणि तेच 20 वर्षात होतात 5 लाख रुपये. आणि 20 वर्षात तुम्ही त्यात गुंतवता किती, 1,20,000 रुपये आणि त्याचे होतात 5 लाख रुपये. मित्रांनो बघा, 500 रुपयाच्या सवयीमुळे हेच 500 रुपये येणाऱ्या काळात लाखो रुपयामध्ये बदलू शकतात. फक्त फरक आहे सवयीचा. 24 तास थांबा. श्रीमंत लोकांची अजून एक सवय सांगतो, 24 तास थांबा. 24 तास थांबा. 24 तास थांबल्यानंतर विचार करा, खरंच ही वस्तू मला घेणं गरजेची आहे का, खरंच ही वस्तू घेतल्यानंतर मला फायदा होणार आहे का, आणि ही वस्तू घेऊन मी 1 महिन्यानंतर काय करणार आहे, किंवा 1 महिन्यानंतर जर मला ही वस्तू घ्यायची झाली तर मी खरंच ही वस्तू घेईल का. तिन्हीचं उत्तर आलं हो तर घ्या, नाही तर घेऊ नका. बघा, या 3 सवयी जर स्वतःला लावून घेतल्या तर हळूहळू तुमची बचत व्हायला लागेल. हळूहळू तुम्हाला सवय लागेल, जास्ती खर्च तुम्ही करणार नाही, हळूहळू तुम्ही बचत करायला लागतात. नोट चॅलेंज घ्या. बघा कसं, एक नोट बाजूला टाकायची, आठवड्याला एक नोट मागं टाकायची, आठवड्याला एक नोट मागं टाकायची. हीच नोट महिन्याला होतात 2,000 रुपये. आणि हे जर हळूहळू तुम्ही 6 महिने केले, 12 महिने केले, 12 महिने जर तुम्ही हे असंच केलं तर 12 महिन्याचे हे 24,000 रुपये होतात. आणि हेच 24,000 रुपये तुम्ही जर कुठं गुंतवले, जसं की महिन्याला 500 रुपये SIP केली, हेच पैसे जर गुंतवले तर येणाऱ्या काळात याच पैशात भरपूर रक्कम वाढू शकते. येणाऱ्या काळात हेच पैसे लाखो रुपयामध्ये बदलू शकतात. मग श्रीमंत लोक पैसे खर्चतच नाहीत का. आपल्याला वाटतं हे वाचवते, ते वाचवते, ते वाचवते, मग पैसे खर्च करतं का नाही श्रीमंत. श्रीमंत लोक पैसे खर्च करतात. हेच 500 रुपये धरूयात. हेच 500 रुपये जर खर्च करायचे असते तर श्रीमंतांनी कुठे खर्च केले असते. श्रीमंतांनी स्वतःवर पैसे खर्च केले असते. स्वतःवर म्हणजे पुस्तक असेल, एखादा ऑनलाईन कोर्स असेल, एखादं ज्ञान असेल, एखादी वस्तू असेल जी स्वतःच्या कलेसाठी असेल, ही गोष्टी त्या खरेदी करतात. म्हणजे त्यांना माहित आहे स्वतःवर जर खर्च केला तर याच्यात वाढावा आपल्याला काही ना काही मिळतं येणाऱ्या काळात. सायकॉलॉजी ट्विस्ट. तुमचे 500 रुपये काहीच नाहीत. तुमच्या हातात 500 रुपये आहेत, ते 500 रुपये काहीच नाहीत. पण 500 रुपये तुम्हाला श्रीमंतही बनवू शकत नाहीत. पण तुमची मानसिकता, तुमची सकारात्मक, तुमची पॉझिटिव्हिटी हेच तुम्हाला श्रीमंत बनवते. तुमची 500 रुपयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच तुम्हाला श्रीमंत बनवतो. म्हणजे तुमची मानसिकता बदलणे हाच तुमचा श्रीमंतीचापणा आहे. जो व्यक्ती 500 रुपयाला काही समजत नाही तो खर्च करतो, आणि जो व्यक्ती 500 रुपयाला बीज समजतो तो पैसे पेरतो. पुढची 500ची नोट हातात आली की स्वतःला विचारा, ही नोट मी खर्च करणार आहे की या नोटीत मी गुंतवणूक करणार आहे. म्हणजे हीच नोट मी खर्च करून मला आनंद मिळेल का, हीच नोट मी गुंतवणूक करून मला येणाऱ्या काळात भविष्यात काहीतरी आर्थिक बजेट, आर्थिक मला सल्ला किंवा आर्थिक मला भक्कम पाया उभा राहील, हा विचार करा आणि मगच खर्च करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा नवनाथ आंधळे.